यांचे हात एवढे असे जातात, माझा हात किती खोटारडे तुम्ही लोक. माझ्यापेक्षा घाई तुम्हाला झालेली आहे. फोनच कट केला. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. मला वाटतं हा 4था ब्लॉग आहे जो मी स्टार्ट केला. ह्याचा एंड पण करणार आहे. मागचे 3 ब्लॉग होते त्याचा एंडच केला ना, स्टार्ट करून बनवून ठेवले होते. कामामुळे खरंच जमत नाहीये, मी एकटाच आहे. बाकी सगळं आता लोड एवढा भरपूर वाढलाय, पावसाळ्याचे सीझन बिझन लय विषय चालू आहे. पण टेन्शन की बात नाहीये. आता आज मी म्हणजे 3-4 ब्लॉग तर तुम्हाला कंटिन्यू येणार, कारण की मी आता चाललोय नाशिकला अस्मिताकडं. जरा एक काम पण आहे आणि थोडंसं रिलॅक्स अस्मिताला भेटून पण येतो म्हणून चाललोय. पण त्याच्या आधी आता जायचंय मला सानिकाकडं आणि करणकडं, कारण की करणनी एक नवीन मस्तपैकी शोरूम ओपन केलेलं आहे लक्झरी कार्सचं. सो तिकडे जायचंय. सकाळी जायचं होतं लवकर, पण सेम पंडा काम चालू होतं, लफडा झाला, जाऊ द्या. पण आता आम्ही चाललोय आणि आता आज दोन्ही गाड्या घरी ठेवल्यात. किया पण घरी ठेवली आणि वेर्ना पण घरी ठेवली आणि घेऊन चाललोय आपले मस्तपैकी ग्लांजा मध्ये काय विषय बघा, इथं दाखव बरं. सीएनजी फुल टाकी, टेन्शन नो. कसं आहे, सस्ते में मस्त जाते आणि 2 लोकांसाठी निवांत. आता यशन मी चाललोय तिकडं, बघूया आता काय विषय होतोय. सानिकडे जातो, गेल्या वरणार तर नाही, कारण की मी प्रॉपर पोचतो टायमिंगला. सकाळीच लवकर वाढलो होतं, पण ठीक आहे, जमते. आता कंटिन्यू करा. तिकडे गेल्यानंतर दाखवतो कसं असणार आहे, काय असणार आहे, मग तुम्हाला मजा येईल. आणि खूप दिवसानंतर सानिका आणि मी एका ब्लॉग मध्ये दिसेल. आदित्य असेल तर आदित्य पण दिसेल तिकडं. फोन लावतो आदित्यला, विचारतो. चलो कंटिन्यू. मित्रांनो, आता आलेलो आहे मी त्या हक्काच्या कारच्या शोरूमला, जिथं मला वाटतं मी खूप साऱ्या कार्स घेणार आहे फ्युचर तिकडनं. हे बघा, आणि ह्याचे ओनर आहेत स्वतः करण सर. सर अभिनंदन. थँक्यू सर. थांबा 1 मिनिट थांबा. सर अभिनंदन. यस, अशी तुमची खूप प्रगती हो. असे तुम्ही मोठे मोठे शोरूम टाकावे आणि आम्हाला एकदम मस्त रेटमध्ये तुम्ही कार्स द्या. 100%. सानिका काय म्हणणं आहे? घेऊन जा. घेऊन जा. काय म्हणता मित्रांनो, घ्यायची का GT? ऍक्च्युली BMW ही आपली पहिली पसंत आहे, आधीपासून, खूप आधीपासून. पण काय कधी नशिबात आहे काय माहित नाही, पण येईल तवाला चांगली आहे ना. करून किती झालं मला करून माझ्या कसं मी वेअर घेतली त्या टायमाला, पण मला आता असं वाटतं की घ्यायला पाहिजे त्या टायमा. पण ठीक आहे, काय विषय नाही असा की काय घेऊ शकतो आपण गाडी. हा, इतकीच जायचे असे पण घरीच असतात. कसं आहे आजचं, कसं होतं? किती थकली आहेस खरं सांग? थकली असली डेंजर आहे. 5 दिवस झालं झोपली नाही. हे सगळं काल इतके लोक आले होते काम करायला इथे, आणि कारण नुसतं म्हणतात त्यांनी काम केलं, त्यांनी नाही केलं. मी जेव्हा बोलायला जमते तेव्हा बोलते, नाही तर मी तुम्हाला नुसतं असं शॉर्ट फ्रंट कॅमेरा ब्लॉग घेते आणि मग ते यांचे हात एवढे असे जातात, माझा हात बघ हे बरं येतोय की राव, मग येतोय असं घ्यायचं. असं मला बोलायला नाही भेटलं ना, तर मी तिथे ब्लॉग घेतले. तिथं दिसतंय ना, असंच असतं. आख्याचे पण कामं मी मित्रच करत असणार आहेत. जे पण आख्याचे मित्र असतात त्याच्यासाठीच, आणि आपले मित्र आपल्यासाठी काम करत, ह्याचा मला गर्व आहे, कारण की ते मला टॉपे पण टाकतात नंतर. हा फक्त काम करत नाही, हा काम करत नाही. सो मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आधी. हे बघा, इकडं कारची पार्किंग आहे. इकडं मस्त इकडे एक कार उभी अशी पार्क होती इकडं, आणि इथं करणने मस्तपैकी इथं या साईडला करणला ऑफिस बनवलं आहे. या साईडला अजून थोडं सेटअप बाकी आहे. आणि या साईडला एम्प्लॉयसाठी एक जी मुलगी असेल, जी असेल तिच्यासाठी हे ठेवलेलं आहे. मस्तपैकी बोर्ड वगैरे दिला आहे एकदम ओकेमध्ये. रश एकदम राहणार. आणि करणने मस्त तिथं डोशाचं नियोजन केलं होतं. मी तर मस्त बसवलं डोसा. आता जाता एकदम मोठं आलं आपलं. आता इथं इकडं पार्किंगला स्पेस इथं वर करणार का आपण अजून गाडी? ओके. आता बघा, ज्यांना BMW भारी गाड्या घ्यायच्या, त्यांनी डायरेक्ट शोरूम आओ कभी शोरूम पे. हां, कोथरूडमध्ये शोरूम आहे आपलं, काही टेन्शन नाही. रामबाग कॉलनीमध्ये इकडे यायचं, आपल्या शोरूमला गाडी बिडी बघायची, लगेच पैसे द्यायचे आणि गाडी घेऊन जायची. आ जाओ बॉस, दिला देंगे. आता इकडं मला आहे ना, मला ॲक्च्युली जायचं आहे आपण इथून नाशिकला जायचं आहे. आणि आता काय आलं माहिती आहे का,
अस्मिता एवढी उचकली माझी, एवढी उचकली की मी या टायमाला नाशिकमध्ये असलो असतो, पण कामांमुळे मला जायलाच नाही. कॅच! वाह वाह, तुम्हें तो इंडियन टीम में होना चाहिए. भाडं बिडं सगळं द्यायचं आता. चल ना भाई. हां चल. हॅलो, फोनच कट केला. ऍक्च्युली आम्हाला जायला खरंच खूप उशीर झाला भयानक, आणि अस्मिताने फोन केले होते 2-3 आणि म्हणलं मी काय आन्सर करू तिला, म्हणून मी फोनच नाही उचलले तिचे. आणि नंतर आता ती भयानक उचकलेली, म्हणजे लयच उचकली. आता फोनवर बोलत होतो, बोलता आता कट केलाय. आम्ही परत फोन लावतो, बघू आता. लय डेंजरच विषय नाही का. आता उचलत नाही फोन, राव वैतागलेले उचकले. आणि मी काय केलं माहिती का, मग असं होती रागवली ना, तर मी आधी लय उलट बोलायचं, मग तिने भांडणं वाढायचे. मी डायरेक्ट सॉरी म्हणलं 7-8 वेळा. मग तिला काय झालं, ते भांडणच करायला भेटली नाही. म्हणजे भांडणं करायची होती तिला भांडणच करायला भेटली नाहीत. मग आहे ना, मग ती डायरेक्ट उचकली नाही का, की तिला भांडणं करायला भेटत नाही म्हणून ती डायरेक्ट उचकली. आता मेसेज आला नाही, मेसेज नाही आला. आता जाऊ द्या, आता बघू. आदित्यला फोन करायचा आहे, आप्पांचा बर्थडे आज, त्यांच्यासाठी तिकडं जायचंय आणि तिकडनं मग निघायचंय. खरंच सॉरी. आता काय नाही, मला मी सकाळी ब्लॉग मध्ये दाखवलं असतं ना जर तुम्हाला, की काम काय करतो. अक्षरशः पोती बिती वर चढवलं, ते लय विषय चाललाय. बडे नाम के साथ आती है बडी जिम्मेदारी, बडे नाम के साथ आती है बडी जिम्मेदारी. स्पायडरमॅन मध्ये मी डायलॉग ऐकला होता, पण खऱ्या जीवनात पण शपथ खरं खोट नाही बोलत मित्रांनो तुम्हाला. लय लपडायचं काम आहे. परत एकदा लावू का फोन, थांबा लावून बघतो मी. आणि हा ब्लॉग मी उद्या लगेच अपलोड करणार. उचलेला आता फोन. माझा तर ब्लॉक केलाय डायरेक्ट. तुला तर इथनं जीवनातून हाकलून दिला असता तिने एका दिवशी. 7 वाजले 7. अरे डायरेक्ट 1-2 वाजणार आहे आपल्याला. नाही 1-2 वाजले. मग फुल भांगून जायचंय का? नाही, लवकर जाते, छोटी गाडी आहे ना. नहीं उतरते थे मित्रों, जाओ दा सीन. चलो अभी तुम कंटिन्यू करो, तुम मैं थोड़ा देखता है, बर्दाश्त करते है. अभी क्या है उसमें. उठना भाई. सकाळी आम्ही किती संध्याकाळी 6 वाजेचं निघाले, 6:45 वाजेचं निघालोय. विषय असा आहे की बायको महत्त्वाचे आहे, तसेच माझे सगळे जवळचे पण महत्त्वाचे आहे. आणि आप्पांचा बड्डे, आप्पा आमच्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत. कारण की आदित्यचे काका आहेत म्हणून नाही, पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन आणि एक शाबासकीची थाप प्रत्येक वेळेस त्यांची असते, प्रत्येक चांगल्या आला. त्यामुळं बड्डेला थांबणं खूप गरजेचं आहे. आणि आता आले ते आप्पा, आता बड्डेला चाललो आम्ही, मग निघू आपण लगेच. नक्की 100% आप्पांशी वेळ घालून 100% लगेच. तू येतो तर मित्रांनो, आमचे मोठे बंधू या ठिकाणी. आणि आज माझ्याकडे नाही खूप खास प्रश्न आहे नाही का, जे रोज तुम्हाला ते सांगत असतात, पण आज मी विचारणार आहे. कधी म्हणजे ते काका बांधण्याचं कधी भेटणार आहे आम्हाला? आधी आमच्या लहान बहिणीचं लग्न होईल, मग आम्ही त्या गोष्टीचा विचार करू. कारण ती खूप मोठी जबाबदारी आमच्या पूर्ण सगळ्या परिवारावर आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल समजून घेणं आम्हाला अपेक्षित आहे. कारण तुमचे कमेंट्स वाचून मला वैताग आलेला आहे. माझ्यापेक्षा घाई तुम्हाला झालेली आहे, तर असं नका करू. पहिलं आमच्या लहान बहिणीचं लग्न होऊ द्या, मग त्याचा विचार करू. अजून मी लहान आहे. मला नाही वाटत असं काय ते वेळ काढू 100% असं मला उगीच वाटतंय नाही का. असं नाही ना, पण ते झालं पाहिजे ना. त्याच्यामुळेच हे का ते काय गोष्टी आहेत ना. लहान बहिणीचं लग्न म्हणजे किती काय. मग कधी करेल ते असं? बरं तिचं लग्न कधी येते तरी चालू आहे. यावर्षी प्रयत्न चालू आहेत आमचे, बघण्याचे कार्यक्रम, थोडं शोध मोहीम चालू केलेली आता. हळूहळू होऊन जाईल यावर्षी, होपफुली लवकर व्हावं. फुली होईल. तरी पण आक्यासोबतच होईल. तिकडं आक्याचं इकडं लग्न होईल, इकडं चकुलीचं लावून टाकू. बघूया. हां बघूया. नाही आमचं तारीख चालली अजून, आता चालले म्हणजे डिसेंबर का जानेवारी का फेब्रुवारी 3 मध्ये एक चाललं आता विषय. जानेवारीच करतो मी पण, जानेवारीमध्ये गेलो.
तारीख परफेक्ट एकदम. नंतर फिरायला जायला निवांत मस्त. टेन्शन डायरेक्ट नाही. पॅरिस, पॅरिस स्वित्झर्लंड. युकेला UK, मी युकेला चाललो. UK बेस्ट. बेस्ट लंडन. कारण की तिथं फिरण्यासाठी एक आधीच एक माणूस आहे जो मला तिथे मी हरवलं होतं. मी तर गावायचो पण नाही. मी गावलंच नाही तरी तिथं एखादी ट्रेन घेऊन जाईल दुसऱ्या देशात. इथला विसा कुठे आवला आहे मला माहिती. मला इंग्लिशमध्ये बोल. रायबुफॉर मेन्स ओनर, रायबुफॉर मेन्स ओनर. आम्हाला माहित काय आम्हाला नो माहिती. ए नाही तिकडं पण आहे. मी म्हणलं थांबा जरा माझ्या कस्टमरला इथला फोन लावतो तो इकडेच कुठेतरी राहतो. मी त्याला बोलून गेला आपले कस्टमर तिकडे बोल. हॅलो. सो आता बड्डेसाठी आम्ही थांबलोय आपणच्या. आपण आता भेटलोय. आता बघू केक कापू आणि मग निघूया. आता अस्मिता जरा शांत झाली आहे. तिला शांत केलेलं आहे पण बघू आता. चलो हा काय म्हणणं तुझं? अरे आता असं काय गेलं. ठीक आहे चला. शहर कार्यालयामध्ये काम करत असताना जिथं चुकलं म्हणून सांगणार. आणि आता ड्रायव्हरला बहुतेक झोप लागली होती आणि त्याने गाडी डायरेक्ट म्हणजे झोप लागली असेल किंवा डुलकाही झाला असेल त्यामुळे अशी सरकली असेल. गाडी डिवायडरवर गेली डायरेक्ट जम्प होऊन पलटी झाली डायरेक्ट तिरकी. गाडी एवढी लॉस झाली असेल. वन साईड घासून अख्खी गाडी गेली पुढचं आहे. आणि 17 सीटर आहे. भाड्याला चालली होती तिथं. आता मी विचारलं तर विषय असा आहे की आता तिथं परत पार्टीला दुसरी गाडी मॅनेज करून पाठवणं. गाडी जेव्हा खराब होती किंवा काही प्रॉब्लेम होतो तेव्हा जे ॲडजस्टमेंटचा टाइम येतो तेव्हा एवढ्या बत्त्या गुल होतात ऐन टायमाला. रात्रीच्या जवळजवळ मला वाटतं 1 वाजायला आलेत. 12:44 झालं ते. या टायमाला आता त्या मालकाला दुसरी गाडी ॲडजस्ट करायची. आता ही जी परिस्थिती ही माझ्या लय वेळा येऊन गेली. म्हणजे ॲक्सिडेंट नाही पण इंजिन फेल झालंय किंवा टायर फुटलाय किंवा माझी गाडी दुसऱ्या भाड्याला गेली आणि त्या टायमिंगला इथपर्यंत नाही पोहोचली आणि परत पुढं पाठवायची. कधी कधी आम्ही कंबाईंड भाडे घेतो की माहिती 12 वाजेपर्यंत गाडी पुण्यात येईल आणि 2-2:30 वाजता पार्टीकडे जाईल. पण कधी कधी गाडी यायला 4 वाजतात. लय विषय होतो. ट्रान्सपोर्ट लाईनचा लय भयानक किस्सा आहे. पण हे धंदा आहे. पण सगळ्यांनी सांगतो मला काय मी असं उतरतो माहिती आहे का बघायला काय पण की मी ॲक्च्युअलमध्ये एक ड्रायव्हर म्हणून म्हणजे रील्स वगैरे नंतर पण ड्रायव्हर माझे वडील ड्रायव्हर होते आजोबा पण होते आणि नंतर मी पण ड्रायव्हिंगचं काम खूप वर्ष केलं. ती जी तळतळ असती ती लय भयानक किती मला माहिती आहे. मग मी जाऊन पहिले गेल्या विचारलं म्हणलं बाई किती होतं. गाडीत कोण नव्हतं. एमटी गाडी चालली होती. मी ते म्हणलं ड्रायव्हर पण आहे ओके काही टेन्शन नाही. ते गाडी ती पलटून हे झाली. पण बी सेफ सगळ्यांनी सेफ हे करा. आता आम्ही पण रात्री ड्राईव्ह करतोय ना तर मी ड्राईव्ह पण जवळजवळ 80च्या वरती गाडी घेऊन जात नाही. 80, 70 मध्ये चालवतो. पाऊस पडला तर आता लयच कमी केले. सो बी सेफ चाला सगळ्यांनी. लपड्याची काम नको. आता आधी 150 काय म्हणतात तू गाडी चालवताना व्लॉगिंग. मी जेव्हा व्लॉग काढतो ना असा तिरका करून तेव्हा मी एकदा बघतो की पुढं कोण रोडला आहे का नाही आणि त्यानंतर ना गाडी 30 किंवा 40च्या स्पीडला चालवतो ज्याने की काय झालं तरी मला कंट्रोल करता येईल गाडी. सो ते लक्षात घ्या आणि सेफली ड्रायव्हिंग करा. रात्री ड्राईव्ह करू नका. आता मला माहिती मी आता अर्ध्या तासात नाशिकला पोहोचणार आहे त्यामुळं मी रात्री निघलोय म्हणजे मी 1 वाजेपर्यंत झोपायच्या डुलकीच्या आधी मी पोहोचतोय तिकडे. मी मस्त सकाळी झोपीत काढून आलेलो आहे. सो चलो आम्ही कंटिन्यू करते. सो मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे. आम्हाला येताना उशीर झाला खरं तर. रात्री खूप बघितलं तुम्ही लय गडबड होती. मग रात्री म्हणलं आता कसं ब्लॉग शूट करायचं. येऊन डायरेक्ट जेवून झोपलो आणि सकाळी अस्मिता मॅडम अस्मिता माझ्यावर रागवली होती काल. आता नाही रागवली अस्मिता? नाही का आता का नाही रागवली? काय रागवली होती हे पण सांग ना. मग मी कालच सांगितलं होतं अस्मिता का माझ्यावर रागवली होती. उशीर झाला म्हणून ना. तुला ऐक ना मी उशीर झाला म्हणून मी तुला एक खरं सांग यशा तुला सांग सांग ना ये ना तुझी सांग काय झालं तुला. नाही रे बाबा मारल ती बाला पण ब्लॉग मध्ये हे करायचं तू आम्हाला काय बोलणार. हा आम्ही निघलोच 9 वाजता. वाव ऍक्च्युली विषय घाला मी सांगतो काय आला विषय की किती खोटारडे तुम्ही लोक. पाहिलं ना आता भाऊ ही चक्री सगळी माझ्यावर फिरला. थांबता मी तुला खरं सांगतो. कारण जर चुकीचं असेल ना तू डायरेक्ट आम्हाला हे कर. विषय काय होता की दर तू मात्र असं कर. विषय काय होता माहिती का की सानिकाच्या ओपनिंगला गेलो तिथं अर्धा तास थांबल्यानंतर आदित्यचा फोन आला की आप्पांचा बड्डे. आप्पा जायला गेलो बड्डेला गेलो आम्ही आणि आदित्यला माहिती मला केक कापसपर्यंत थांबा. आता विषय काय ते पॉलिटिशियन चांगले मोठे तिकडं सगळे ते पुण्याचे सगळे ते मनसेचे पॉलिटिशियन आले. सगळ्यांचे भाषण चालू होते. आम्ही बघा कधी मग आम्ही आलो आणि मग नंतर खरंच रस्त्यात पाऊस पडला
आणि तो ट्रक पण पलटी आला त्याचा मी footage तेच पण. म्हटलं हे 3-4 वाजेपासून निघाले, यांना एवढा टाइम लागतो कसा काय? पण हे बघ, मी तुला तेव्हा जर बोलला असतो तू किती रागवला असते. आता तू किती शांत झाली मी समोर म्हणून मी म्हणलं मी सांगणार खरं, मी खोटं नाही बोलणार. तुम्हाला समजून घेशील. बरं आता बघा पोरांनो, आता ही म्हणली की मी चिडणार नाही. आता जर तू चिडली काट डाले का. हा, आता आम्ही आहे ना चाललोय आता, म्हणजे आता आम्हाला वाटते का? लाज नाही वाटत आधीपासून. निर्लज्ज आहे. पहिलेच आहे. पहिलेच आहे. थोडं पण अगं पण खरं सांगितलं ना बाई तुला. मी इकडे वाढ बघतीये. अरे यार आलो ना. मला एडत काढत होते, मला कोणी फोन पण उचलत नव्हतं. ए आता जाणार ना फोन. मला नाही तुला एक गोष्ट खरं सांगतो बाई, फोनचा विषय काय होता, तिथं मोखर आवाज होता, इतका आवाज होता ना म्हणजे डायरेक्ट काहीच ऐकू येत नव्हतं. नाही चल एकट न बोलू. काय विषय तुला सांगू? ए खोटं नाही, आवाज नव्हता. पहिल्यांदा खरंच माझ्याकडे फोन नव्हता, दुसऱ्यांदा फोन आला ना तेव्हा मी उचलणार होतो, पण म्हणलं तुला सांगणार काय, तेवढंच कट झाला ना ह्याचा फोन आला तुझ्याकडे, आणि मग तुला आम्ही जरा दिली बत्ती. पण ठीक आहे आलेलं. म्हणजे किती खोटं बोलतात ना. पण खरं बोललो का नाही, की फसवायचं असलं असतं आता बी फसवलं असतं. लक्षात ठेव, फसवणारे माणसं फसवत असतात, जी फसवत नाही ते अशी येऊन सांगत असतात. लक्षात ठेव तू. फसवणारी माणसं फसवत असतं. फसवून बोलायचं. फसवणार आहे. हा. हसवणार आहे, अरे हसवणार आहे. हा, मी फसवणार नाही, मी हसवणार आहे. आता जाऊ दे, आता झालेलं आहे सगळं, रिव्हील झालेलं आहे. आजचा ब्लॉग काय करू, आता आपण इथं एंड करू. मग मी दुसरा ब्लॉग आता शूट करणार आहे, कंटिन्यू 3-4 ब्लॉग येणार आहेत. आता अस्मिता मस्त की खुश झालेली मी, त्यामुळे काय आता मी जर तिथं सांगितलं असतं, मला सांग अशी रिएक्शन आली असते का मी सांगितलं? क्या जा रे ना अभी रुक ना. हा अशी रिएक्शन आली असते मी फोनवर सांगितलं. नाही, मग आधीच एकदा तुम्ही काल मला लय चिडवून दिलं होतं. आणि आपण तुझं रेकॉर्डिंग पण घेतले ना आम्ही. हा तू त्या अर्ध बोलताना काय काय फोन ठेवलाय नाही का तू? कट केलाय आणि तू मला फोनच उचलत नव्हती बाई. कशाला उचलू तुझा फोन? मग किती- चला किती phone मित्रांनो, आता आम्ही चाललो थोडंसं अस्मिताला शॉपिंग करायला. नवीन ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज आमच्यासोबत आमचा मित्र पण आहे नवीन. हो भाई. हा, ऐक ना. आता ह्याला पण घेऊन चाललोय, कामाला चालला तर आता त्याला घेतलं. चला आता म्हणलं. चलो कंटिन्यू करा. अशोक मामा का टाइम आहे अभी. सुबह. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज, लव यू.